बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा. प्रकरण 48. दिवस उगवला. जाग आल्या आल्यास मनात धडकी भरली. घाबरायचं नाही असं ठरवलं होतं, तरीही भीतीनं उरा धडधडू लागला. तशाच अवस्थेत आंघोळ पांघोळ पूजा पाठ आटोपला. सगळं व्यवस्थित होऊ दे म्हणून देवाला साकडं घातलं. हृदयात धडधड घेऊनच ते ऑफिसमध्ये आले. कामात मन लागेना. मालक केव्हा केबिनमध्ये बोलावतात याकडेच त्यांचं लक्ष लागलेलं. मनात उचबळून येत होतं. अस्वस्थता वाढत होती. नौकुडकरांसोबत साधना संध्या ऑफिसमध्ये येऊन बसल्या. नौकुडकरांशी त्या काहीही बोलल्या नव्हत्या. तिघही आपापल्या केबिनमध्ये जाऊन बसले. दोघींचंही मन कशातच लागेना. पप्पांनी व आईनं समजून घेऊन आपल्या लग्नासाठी परवानगी द्यावी असं त्यांना मनोमन वाटत होतं. तशी त्या देवाकडे प्रार्थना करीत होत्या. संजयचं व उमेशचं सगळंच लक्ष मालकांच्या बोलण्याकडे लागलं होतं. पण तासाभरानंतर नौकुडकरच अचानकपणे अकाउंट्स ऑफिसमध्ये आले. त्यांना आलेलं पाहून दोघांच्याही मनात धडकीच भरली. अंगाचं पाणी पाणी झालं. सर्वांसोबत तेही धडपडत उठले व गुड मॉर्निंग सर असं बोलले. नौकुडकर बाकींच्याकडे पाहत गुड मॉर्निंग बोलले, पण ते यांना काहीच बोलले नाहीत. फक्त गंभीर चेहरा करून त्यांच्याकडे पाहिलं. नंतर गायकवाडांशी चर्चा करून ते निघून गेले. दोघांचीही पाचावर धारण बसली. पुढं काय होणार आहे त्यांना काहीच कळेना. केविलवाण्या अवस्थेत ते खाली मान घालून गप्पच बसून राहिले. दिवस भयंकर अस्वस्थतेत गेला. आपले पप्पा संजयला व उमेशला बोलावून काहीतरी रागानं बोलणार तर नाहीत ना? त्यांचा अपमान तर करणार नाहीत ना? याच विचारांच्या अस्वस्थतेत साधनाचा आणि संध्याचाही दिवस गेला. सकारात्मक तोडगा काढूया म्हणून नौकुडकरांनी सांगितलं होतं, पण एक एक दिवस पाठीमागे जाऊ लागला तरीही त्या विषयावर साधनाशी व संध्याशी चर्चा करीत नव्हते. त्यांनी विचारल्यावर आमचा विचार चालू आहे, निर्णय व्हायचा आहे असंच ते सांगू लागले. एक एक दिवस एकेका युगासारखा वाटू लागला. दिवस रात्र खायला उठू लागले. माहिती पडल्यामुळे भेटी गाठीवर निर्बंध आले. प्रत्यक्ष भेट होत नसल्यामुळे जीव कासावीस व्हायचा. जीव तळमळायचा, पण करणार काय? एकच गोष्ट दिलासा देणारी होती. रात्री फोन करून त्या त्यांच्याशी बोलायच्या. पण आई पप्पांच्या मनात नेमकं काय चाललंय किंवा त्यांचा निर्णय काय असेल हेही धड कळेना. सगळ्याच बाजूनं कोंडमारा होऊ लागला. हात जोडून विनंती करीत व रडतच त्या रोज त्यांना विचारू लागल्या. पण तेच उत्तर. नुसती टाळाटाळ चालू होती. मध्येच कधीतरी नौकुडकर अचानकपणे अकाउंट्स ऑफिसमध्ये जायचे. संजयकडं व उमेशकडं गंभीर मुद्रेनं पाहायचे. दोघांनाही मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं. त्यांच्या मनात काय चाललंय यांचा थांग पत्ताच लागेना. धड नोकरीवरनं काढूनही टाकत नव्हते किंवा दुसरी कोणती ॲक्शनही घेत नव्हते. त्यांच्या मनाचा अंतच लागेना. असाच महिना निघून गेला. एका रात्री दोघींनीही जेवण पाणी सोडून दिलं. बेडरूममधून बाहेरच पडल्या नाहीत. आता मात्र नौकुडकरांना आणि सुमित्रा देवींना त्यांची काळजी वाटू लागली. आणखी कोणतं तरी टोकाचं पाऊल उचलतील म्हणून शेवटी त्यांनी संजयला व उमेशला उद्या केबिनमध्ये बोलावून त्यांच्याशी चर्चा करतो असं सांगितल्यावर त्या जेवल्या. काहीही झालं तरी हिंमत हारायची नाही. आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही हे लक्षात ठेवून पप्पांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. घाबरू नका आणि बोलावल्यावर आमच्या केबिनचा दरवाजा उघडून आम्हाला तसा इशारा करा. बेडरूममध्ये गेल्यावर लगेचच त्यांनी संजयला व उमेशला फोन करून तसं सांगितलं. मालक उद्या त्यांच्या केबिनमध्ये बोलावणार आहेत म्हटल्यावर जीवनातल्या खऱ्या परीक्षेची वेळ जवळ आली आहे असं ते समजून गेले. मन भयंकर ताणतणावानं भरून गेलं. ताणतणाव तसा महिनाभर मनावर होताच,
पण आता मात्र तो जास्त प्रमाणात वाढला. दोघांनाही रमेश पाण्यात बुडून वारल्यानंतरचा प्रसंग आठवला. आबांच्या तावडीत आपण सापडणार आणि ते आपल्याला ठार मारणार या भीतीने मनाची जशी अवस्था झाली होती, नेमकी तशीच अवस्था दोघांची झाली. आबांच्याच तावडीत आपण उद्या सापडणार. आबांच्या रूपात गावचा बदला इथं मालक घेणार असं त्यांना वाटू लागलं. त्यांच्या मुलीवर आपण प्रेम करतोय हे त्यांना सांगायचं म्हणजे उंदरानं मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा प्रकार होता. डोकंच चालेना. हृदय धडधडू लागलं. बऱ्याच वेळानं दोघेही सावरले. मालक उद्या कोणते कोणते प्रश्न विचारतील, त्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची, त्यांना कसं समजवायचं, अशा सगळ्या गोष्टीवर बसून त्यांनी सविस्तर चर्चा केली. पण तरीही मनातली भीती काही केल्या जाईना. शेवटी जन्माचा प्रश्न होता. सकारात्मक तोडगा काढूया असं मालक बोलले होते, पण खरंच ते सकारात्मक तोडगा काढतील का? आमच्या गहन प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतील का? आम्हाला स्वीकारून आमच्या लग्नाला परवानगी देतील का? की गरीब श्रीमंत नोकर मालक असा नकारात्मक भेदभाव बाळगून आमचा अपमान करतील, आम्हाला कंपनीतून हाकलून देतील? उद्या आपल्या जीवनात काय वाढून ठेवलं असेल? होकार की नकार? सुख की दुःख? आणखी एक प्रायश्चित की सुखी जीवन? उद्याच्या परीक्षेत आपण पास होऊ की नापास? अशा अनेक शंका कुशंकांनी दोघांचीही मनं भरून गेली. सकारात्मक आणि नकारात्मक विचारांनी डोक्यात गर्दी केली. माणसाने योजलेल्या कामातलं अर्ध अधिक काम त्याच्या मनाच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे सोपं झालेलं असतं आणि योजलेलं अर्ध अधिक काम त्याच्या मनाच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे अवघड होऊन बसलेलं असतं. सकारात्मकता माणसाचा विश्वास वाढवून त्याला यशाची खात्री देत असतं, तर नकारात्मकता त्याला आणखी कमजोर बनवून अपयशाचा भागीदार बनवत असतं. संजय व उमेश दोन्ही बाजूने उद्याचा विचार करीत होते. रात्र बरीच झाली होती. दोघंही रात्रीच्या गर्भात लपलेल्या उष्यक कालाच्या प्रतीक्षेत होते. प्रतीक्षेत उत्सुकता होती. उत्सुकतेला अस्वस्थतेची भली मोठी किनार होती. जीवनात उष्यकाल होणार की अंधकार पसरणार उद्याच ठरणार होतं. उष्यकाल जीवनसाथी मिळवून देणार होता, तर अंधकार आणखी एक प्रायश्चित्त भोगायला तयार राहा असं सांगत होता. मनाच्या द्विधा अवस्थेतच दोघं केव्हा झोपी गेले कळलं नाही. दिवस उगवला. जाग आली तशी दोघांचीही हृदय धडधडू लागली. अंघोळ पांघोळ पूजा पाठ आटोपून नेहमीच्या वेळेला दोघंही ऑफिसमध्ये पोहोचले. नवकुडकर, साधना व संध्याही येऊन आपापल्या केबिनमध्ये बसले. दोघींच्याही मनावर आज जबरदस्त ताण आला होता. आज काय होणार? सांगितल्याप्रमाणे सकारात्मक तोडगा काढून पप्पा आपल्या लग्नाला परवानगी देतील का? हेच प्रश्न सारखे सारखे त्यांच्या मनात येत होते. तासाभरानं शिपायानं येऊन मालकांनी त्यांना बोलावल्याचं सांगितलं. मालकाने बोलावलंय म्हटल्यावर दोघांचीही बोबडी वळली. धडधड कमालीची वाढली. छाती धापावू लागली. तरी पण रात्री उजळणी केल्याप्रमाणेच उत्तरं द्यायची. घाबरायचं नाही. मन घट्ट केलं. गायकवाडांना सांगून संजयनं मुद्दामच टॅक्स भरलेल्या चलनांची फाईल हातात घेतली व दोघंही शिपायाच्या पाठीमागनं चालू लागले. वेळ अटीतटीची आहे. आज आर्या पार होणार. जीवनात इतक्या परीक्षा दिल्या आहेत, ही पण देऊया. काय होईल ते होईल. आपलं प्रेम खरं आहे, मग भ्यायची गरज नाही. नशिबानं आजपर्यंत साथ दिलेलीच आहे. आत्ताही त्याचाच सहारा आहे. अगोदर फोनवर ठरवून घेतल्याप्रमाणे संजयनं साधनाच्या केबिनचा दरवाजा ढकलून इशारा केला. दरवाजा ढकलताना शिपायानं पाहिलं व तो त्याला पटकन बोलला, अहो संजय साहेब, ती केबिन मालकांची नव्हे, मालकांची केबिन पुढे आहे. संजयनं त्याच्याकडे पाहत हाताने इशारा करून त्याला शांत राहायला सांगितलं. उमेशनंही संध्याच्या केबिनचा दरवाजा ढकलून तिला इशारा केला. नंतर दोघंही मालकांच्या केबिनसमोर जाऊन उभे राहिले. मे आय कम इन सर? दरवाजावर थाप मारून संजयनं आत येण्याची परवानगी मागितली. येस, कम इन. नवकुडकरांनी आतनं आवाज दिला.
दोघंही दरवाजा ढकलून आत गेले. आत जाताच धडधडत्या हृदयानं त्यांनी नौकुडकरांकडे पाहिलं हात जोडत. गुड मॉर्निंग सर, असं एक सुरात बोलले. शांत व गंभीर चेहऱ्यानं नौकुडकरांनी त्यांच्याकडे पाहिलं व उपरोधिकपणे गुड मॉर्निंग बोलत समोरच्या खुर्च्यांकडे हात दाखवत बसण्याचा इशारा केला. दोघंही खूप घाबरलेले. घाबरल्या अवस्थेतच थँक्यू सर बोलत ते खुर्च्यांवर बसले. जे बोलायचं ठरवलं ते आठवणीत होतं, पण दुसरंच विचारत तर काय करायचं. अंग थरथरू लागलं. दोघंही खाली माना घालून बसले. नंतर नौकुडकरांनी तिरकसपणे त्यांच्याकडे पाहत प्रश्न विचारायला सुरुवात केली. नाव, गाव, भाऊ, बहीण, आई, वडील, जमीन, शिक्षण कुठे झालं हे सगळे प्रश्न त्यांना विचारले. सुरुवातीला दोघंही घाबरले होते, तरी पण नौकुडकरांच्या प्रश्नांना त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिली. संजय तसा पहिल्यापासून धाडशीच होता, पण उमेशनं सुद्धा यावेळी अगदी शांतपणे व व्यवस्थित उत्तरं दिली. संजयची साथ त्याला होती. महत्वाचं म्हणजे साधनाच्या आणि संध्याच्या प्रेमाचं पाठबळ त्यांना होतं. तुम्ही नोकरी कुठे करता? नौकुडकरांनी वेगळे व खोचक प्रश्न विचारायला सुरुवात केली. आपल्याच कंपनीत सर, साधना फूड्स लिमिटेड या कंपनीत. संजय, तुम्हा दोघांना पगार किती आहे? मला 4,500 रुपये पगार आहे सर. संजय, मलाही 4,500 रुपये पगार आहे सर. उमेश, तुम्ही मुंबईत कुठे राहता? सर, आम्ही इथेच बोरीवलीला पूर्वेला राहतो. संजय, स्वतःचं घर आहे का? नाही सर, आम्ही भाड्याच्या घरात राहतो. उमेश, राहायला भाड्याचं घर, पगार 4,500 आणि स्वप्न गाडी बंगल्याची बाता. नौकुडकरांच्या या प्रश्नानं दोघेही बावचाळले. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. नाही सर, आम्ही गाडी बंगल्याचे स्वप्न नाही पाहत. आम्ही आमच्या नोकरीत आणि मिळणाऱ्या पगारात समाधानी आहोत. संजय, आम्ही तेवढी मोठी अपेक्षा बाळगली नाही सर. उमेश, स्वप्न पाहत नाही, अपेक्षा बाळगत नाही म्हणता? मग हे सर्व श्रीमंत बापाच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फुकटचे मिळवायला बघता काय? या खोचक प्रश्नानं बाकी दोघांचीही भंबेरी उडाली. काय उत्तर द्यावं? दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. नाही सर, तसा आम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही. आम्हाला हा विचार शोभतही नाही सर. उमेश हात जोडत बोलला. सर, श्रीमंती मिळवण्यासाठी आम्ही एखाद्याची अशी कधीच फसवणूक करणार नाही. आम्ही शेतकरी आईवडिलांच्या पोटी जरी जन्म घेतला असला तरी चांगले संस्कार त्यांनी आमच्यावर केलेले आहेत. हॉटेलमध्ये काम करीत आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. लहानपणापासूनच कष्टाची सवय आहे आम्हाला. कष्टाचं मोल चांगलं जाणतो आम्ही. फुकटचं मिळालेलं कधीच टिकत नाही हे आम्हाला माहीत आहे सर. आणि फुकटचं आम्हाला काही नको आहे. आम्ही जे काही मिळवू ते स्वकष्टानंच मिळवू. आणि सर, मॅडमना आम्ही स्वतःहून प्रेमाच्या. संजय पुढे बोलणार तेवढ्यात साधना आणि संध्या नौकुडकरांच्या केबिनचा दरवाजा ढकलून आत आल्या. संजयनं बोलणं थांबवलं. दोघांनीही त्यांच्याकडे पाहिलं व खाली माना घालून बसून राहिले. आत आल्यावर दोघेही डोळ्यात पाणी आणून व आशा भरल्या नजरेनं आपल्या पप्पांकडे पाहू लागल्या. तुम्ही का आलात? तुम्हाला कोणी बोलवलं इथे? नौकुडकरांनी दोघींनाही असं गंभीरपणे विचारलं. काही न बोलता दोघींनीही डोळ्यांना रुमाल लावला व मुसमुसून रडू लागल्या. एकतर महिन्याभराचा विरह, त्यात आणि पप्पांनी लग्नाला नकार दिला तर यामुळे त्यांना कड आवरले नाहीत. पण त्यांचे अश्रू पाहून नौकुडकरांचं मन द्रवलं नाही. तुम्ही रडता कशाला? मी यांना काही फासावर लटकवणार नाही. तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जाऊन बसा. मी तुम्हाला नंतर बोलावतो. ते पुन्हा त्यांना गंभीरपणे बोलले. पप्पा, यामध्ये यांचा काहीही दोष नाही हो. दोष आमचाच आहे. आम्हीच यांच्यावर प्रेम केलं आहे.
प्लीज याला काही बोलू नका. साधना रडतच हात जोडून बोलली, होय पप्पा, आम्ही स्वतःहूनच यांच्यावर प्रेम केलं आहे. पुढे अशी गंभीर परिस्थिती उद्भवेल असं यांनी सुरुवातीलाच आम्हाला समजावून सांगितलं होतं. पण आमचे पप्पा खूप प्रेमळ आहेत. आमच्या प्रेमाला नक्कीच मान्यता देतील असं आम्ही यांना सांगितलं होतं. पप्पा पप्पा आम्ही प्रेम केलं यांच्यावर. आम्ही यांच्याशिवाय जगू शकत नाही. प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. संध्या ही रडतच हात जोडून बोलली, तुम्ही दोघींनीही रडणं थांबून डोळे पुसा आणि तुमच्या केबिनमध्ये जाऊन बसा. इथे ऑफिसमध्ये तमाशा नको. मी तुम्हाला नंतर बोलावतो. नवकुळकर काहीसे कठोर होऊन बोलले. दोघींनीही उमाळे आवरले. डोळे पुसतच संजयकडे व उमेशकडे पाहिलं व बाहेर गेल्या. प्रकरणातील गंभीरता अगोदरपासून नवकुळकरांना माहीतच होती, पण आज संजयच्या आणि उमेशच्या समोर ती तीव्रतेने त्यांना जाणवली. मिनिटभर डोळे मिटून शांत बसले. ग्लासातलं पाणी प्यायले. मुलींचा निर्णय पटला नव्हता, तरीही पुढचे सगळे प्रसंग टाळण्यासाठी तडजोडीशिवाय पर्यायच नव्हता त्यांच्याकडे. सुमित्रा देवी तडजोडीला तयारच होत नव्हत्या, म्हणून गेला महिनाभर प्रेमानं आणि प्रसंगी वादावादी करून त्यांना समजावलं होतं. पुढचं सगळं सुख दुःख पटवून दिलं होतं. बऱ्याच माथापच्चीनंतर मनात किंतु ठेवूनच त्या तयार झाल्या होत्या. नंतर गंभीरपणे नवकुळकरांनी दोघांचा इतिहास जाणून घेतला. संजयनं रमेशच्या मृत्यूचं खरं कारण लपवून ठेवत शिवाजीला जे सांगितलं होतं तेच त्यानं मालकांना सांगितलं. हॉटेलमध्ये काम करीत करीत शिक्षण घेण्याचा संघर्ष सविस्तरपणे सांगितला. खास करून शिवाजीचा त्याने उल्लेख केला. त्याच्याच मदतीवर आम्ही मोठे झालो हे आवर्जून सांगितलं. तुमचं एकमेकावर प्रेम आहे, म्हणूनच आम्ही तुमच्या लग्नाला तयार झालो आहोत, हे लक्षात ठेवा. नाहीतर ही तडजोड आम्हाला कदापि मान्य झाली नसती. लग्न कोर्टात होईल आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाची तुम्ही कुठेही वाच्यता करायची नाही, नवकुळकरांनी गंभीरपणे सांगितलं. तडजोड मालकांनी वापरलेल्या शब्दामुळं आणि त्यांच्या बोलण्यातल्या उपरोधिक ढंगामुळं दोघे आतल्या आत अपमानित झाले. शेवटी गरीब श्रीमंत नोकर मालक हा फरक दिसून आलाच. भेदभावामुळं मन भयंकर नाराज झाली. दोघंही खाली माना घालून बसून राहिले. पण तडजोडीवर का असेना, मालक आपल्या लग्नाला तयार झाले. आपलं प्रेम आपल्याला मिळालं म्हणून दोघेही मनात आनंदी झाले. पुढचं पुढं बघून घेता येईल असा मनात विचार करून त्याने एकमेकांकडे पाहिलं व काही न बोलता पुन्हा खाली माना घालून बसून राहिले. नवकुळकरांनी साधनाला व संध्याला इंटरकॉम करून बोलावून घेतलं. संजयला व उमेशला जसं सांगितलं होतं तेच आणि त्याच भाषेत त्यांनाही गंभीरपणे त्यांनी सांगितलं. ते ऐकून त्यांच्याही मनावर ताण आला. म्हणजे पप्पांनी ही तडजोडच केली तर? त्यांनी मनापासून आपल्या लग्नाला परवानगी दिली नाही. ओढणी डोळ्याला लावून दोघेही रडू लागल्या. नवकुळकरांनी त्यांना समजावलं नाही. कसं का असेना पप्पा आपल्या लग्नाला तयार तरी झाले, म्हणून काही वेळानं त्या शांत झाल्या. कोर्ट मॅरेज कधी करायचं ते आम्ही ठरवून तुम्हाला सांगतो. तुम्ही जाऊ शकता, नवकुळकर गंभीरपणे बोलले. संजयनं आणि उमेशनं मालकांकडे पाहत हात जोडले व बाहेर गेले. एवढं लाड प्रेम करणारे आपले पप्पा असं टाकून बोलल्यामुळं दोघींच्याही काळजाला घरं पडली. मनाला भयंकर यातना होऊ लागल्या. पण आपलं प्रेम आपल्याला मिळालं म्हणून डोळे पुसतच त्या बाहेर गेल्या. मनोहर गायकवाड, विवेक, सूर्यकांत, स्वाती आणि भारती या सर्वांना काय चाललं आहे याची अजूनही खबर नव्हती. मालकांनी कशासाठी बोलावलं होतं असं गायकवाडीने त्यांना विचारल्यावर टॅक्सबद्दलच असं संजयनं उत्तर दिलं. फक्त मुलींच्या प्रेमापायी मनाला पटलेलं नसताना लग्नाला होकार देण्याची वेळ नवकुळकरांवर आली होती. सुमित्रा देवी तर भयंकर नाराज झाल्या होत्या. जेव्हापासनं साधनाचं व संध्याचं प्रेम प्रकरण त्यांना समजलं होतं तेव्हापासूनच त्या त्यांच्याशी व्यवस्थित बोलतही नव्हत्या. नवकुळकर पण आतल्या आत फार दुखावले गेले होते. तेही त्यांच्यावर खूप नाराज झाले होते. घरातल्या अशा परकेपणाचा कटू अनुभव साधनाला व संध्याला येत होता. त्या मनातलं फार दुःखी होत होत्या.
पण प्रेम मिळाल्याच्या समाधानाखातर त्या सर्व काही सहन करीत होत्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.